नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 8वी घटक 5वा विस्तार सूत्रे एक्सपान्शन फॉर्म्युले या घटकाचा आपण अभ्यास करीत आहोत. सराव संच 5.2 आपण सोडलेला आहे. सराव संच 5.3 साठी a वजा b कंसाचं घनचं विस्तार एक्सपान्शन ऑफ a मायनस b ब्रॅकेट क्यूब या ठिकाणी तो विस्तार असा आहे. a वजा b कंसाचा घन पहिल्या पदाचा घन a घन वजा 3 गुणिले पहिल्या पदाचा वर्ग a वर्ग गुणिले दुसरे पद b अधिक 3 गुणिले पहिले पद तसेच आणि दुसऱ्या पदाचा वर्ग अधिक 3ab वर्ग वजा दुसऱ्या पदाचा घन b घन. सराव संच 5.3 विस्तार करा. पहिला आहे 2m वजा 5 कंसाचा घन. याचा वापर करून या ठिकाणी पहिल्या पदाचा घन 2m कंसाचा घन मांडणी तशी ठेवली. वजा 3 गुणिले पहिलं पद 2m त्याचा वर्ग गुणिले दुसरं पद 5 अधिक 3 गुणिले पहिले पद तसेच 2m गुणिले दुसऱ्या पदाचा वर्ग 5 वर्ग वजा दुसऱ्या पदाचा घन 5 घन. 2m कंसाचा घन 2चा घन 8mचा घन m घन वजा 5 गुणिले 3 15 2चा वर्ग 4mचा m वर्ग अधिक 3 दुनी 6m वर्ग गुणिले 5चा वर्ग 25 वजा 5चा वर्ग 125 8m घन वजा 15 चौक 60m वर्ग अधिक 25 चक्क 150m वजा 125. त्यानंतर दुसरा आहे 4p वजा p घन मांडणी पहिल्या पदाचा घन 4चा घन वजा 3 गुणिले पहिल्या पदाचा वर्ग 4चा वर्ग गुणिले दुसरं पद p तसंच अधिक 3 गुणिले पहिलं पद तसंच 4 गुणिले दुसऱ्या पदाचा वर्ग p वर्ग वजा दुसऱ्या पदाचा घन p घन 4चा घन 64 या ठिकाणी वजा 3 गुणिले 4चा वर्ग 16 गुणिले p 3 चौक 12 अधिक 3 चौक 12 p वर्ग वजा p घन 64 वजा 48p अधिक 12p वर्ग वजा p घन. त्यानंतर तिसरा आहे 7x वजा 9y कंसाचा घन मांडणी पहिल्यांदा प्रथम 7x कंसाचा घन वजा 3 गुणिले पहिलं पद त्याचा वर्ग 7x कंसाचा वर्ग गुणिले दुसरे पद 9y अधिक 3 गुणिले दुसरं पहिलं पद तसं 7x गुणिले दुसऱ्या पदाचा वर्ग 9y कंसाचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा घन वजा 9y घन. 7चा घन 343 x घन x घन वजा 3 गुणिले 9 27 7चा वर्ग 49 x वर्ग आणि हे y अधिक 3 21x गुणिले 9yचा वर्ग म्हणजे 81y वर्ग वजा 9चा घन 729 yचा घन y घन. ओके. 343 वजा 27 गुणिले 49 यांचा गुणाकार 1323 करून पहा वजा 1323 x वर्ग y अधिक 21 गुणिले 81 यांचा गुणाकार या ठिकाणी 1701 x y वर्ग वजा 729 y घन. त्यानंतर 58चा घन विस्तार सूत्राचा वापर करून 60 वजा 2 म्हणजे 58चा घन म्हणजे 60 वजा 2चा घन पहिलं पद 60 त्याचा घन वजा 3 गुणिले पहिल्या पदाचा वर्ग 60 वर्ग गुणिले 2 तसंच अधिक 3 गुणिले पहिलं पद तसंच दुसऱ्या पदाचा वर्ग वजा 2चा घन. 60चा घन 6चा घन 216 आणि 60 3 वेळा आहे म्हणून 3 शून्य या ठिकाणी 2,16,000 हा 60चा घन आहे. त्यानंतर 3 दुनी 6 आणि 60चा वर्ग 36 6 गुणिले 36 216 आणि ह्या 2 शून्य अधिक या ठिकाणी साहित्रिक 18 180 गुणिले 2चा वर्ग 4 आणि 2चा घन वजा 8 या ठिकाणी 18 चौक हे तसंच पहिला आणि दुसरं पद तसंच 200 इथं 36 6चे आले 3 साहित्रिक 18 आणि 21 म्हणजे 216 वर या 2 शून्य 21,700 हे 2,16,000 अधिक 18 चौक 72 180 गुणिले 4 720 वजा 8 या ठिकाणी 2,16,000 मधून 21,600 गेल्यानंतर 1,94,400 उरतात. 720 मधून 8 गेले 712 आणि 1,94,400 अधिक 2 लाख या ठिकाणी 16,000 मधून 21,600 वजा केल्यानंतर 1,94,400 उरत आहेत. त्यानंतर
पुढं 720 म्हणून 8 गेले 712. त्यामुळे 1,95,112 हा 58चा घन आहे. ओके, विस्तार सूत्राचा वापर करून. त्यानंतर 198चा घन 198 विस्तार सूत्रामध्ये बसवायचा आहे. 200 वजा 2 198. 200 मधून 2 गेले 198 कंसाचं घन. विस्तार सूत्राचा वापर. पहिल्या पदाचा घन म्हणजे 200चा घन. 80 लक्ष 200चा घन म्हणजे 2चा घन 8 आणि 200 3 वेळा म्हणजे 8 वर 6 शून्य म्हणजे 80 लक्ष वजा 3 गुणिले पहिल्या पदाचा वर्ग 200 वर्ग गुणिले 2 अधिक 3 गुणिले पहिलं पद 200 गुणिले दुसऱ्या पदाचा वर्ग 2 वर्ग वजा 2 घन. 80 लक्ष इथं 3 गुणिले 6 80 लक्ष वजा 3 गुणिले 6 200चा वर्ग 40,000 अधिक या ठिकाणी 200 गुणिले 3 600 गुणिले 2चा वर्ग 4 वजा 2चा घन 8. 80 लक्ष 6 गुणिले 40,000 या ठिकाणी 2,40,000 6 चोक 24 वर 4 शून्य 2,40,000 अधिक 600 गुणिले 4 2,400 आणि वजा 8. 80 लक्षमधून 2,40,000 गेल्यानंतर 7,77,000. 80 लक्षमधून 2,40,000 वजा केल्यानंतर 77,60,000 ही वजाबाकी आहे या दोघांची. अधिक 2,400 मधून 8 गेले 2,392. 77,60,000 मध्ये 2,392 मिळवले. हे 2,200 तसंच 9,900 म्हणजे 2,392 तसंच आणि हे 776 तसंच म्हणून 77,62,392 या ठिकाणी हा 198चा घन आहे. ओके. त्यानंतर 6वं उदाहरण आहे 2p वजा 1/2p कंसाचं घन. पहिलं पद मांडणी 2pचा घन वजा सूत्रातलं 3 गुणिले पहिल्या पदाचा वर्ग 2p वर्ग गुणिले दुसरं पद तसंच अधिक 3 गुणिले पहिलं पद तसंच गुणिले दुसऱ्या पदाचा वर्ग 1/2p कंसाचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा घन 1/2p कंसाचा घन. 2p कंसाचा घन 2चा घन 8 pचा घन p घन 8p घन वजा या ठिकाणी 3/2p आहेत. 3/2p आहेतच आणि 2pचा वर्ग 4p वर्ग अधिक या ठिकाणी 3 2 6p गुणिले 1/2pचा वर्ग 4p वर्ग वजा 1/2p घन म्हणजे 1/8p घन. ओके. 8p घन तसंच या ठिकाणी p वर्ग वरचा p वर्गमधला 1p खालच्याचा 1p गेला वरती p राहिला. 2 2 4 इथं 2 1 2 2 4 3 2 6p वजा 6p अधिक p वरचा 1 आणि खालच्या गेला खाली 1 शिल्लक राहिला p वर्गातला आणि 2 3 6 2 2 4 3/2p आणि शेवटी वजा 1/8p घन. या ठिकाणी हा विस्तार आहे 2p वजा 1/2p घनाचा. ओके. एक्सपान्शन ऑफ a मायनस b ब्रॅकेट क्यूब a क्यूब मायनस 3a स्क्वेअर b प्लस 3ab स्क्वेअर मायनस b क्यूब. ओके. प्रॅक्टिस सेट नंबर 5.3. क्वेश्चन नंबर फर्स्ट एक्सपांड. फर्स्ट एग्जाम्पल 2m मायनस 5 ब्रॅकेट क्यूब 2m क्यूब मायनस 3 ब्रॅकेट 2m स्क्वेअर इंटू p प्लस 3 इंटू 2m इंटू सेकंड टर्म स्क्वेअर 5 स्क्वेअर मायनस सेकंड टर्म क्यूब 5 क्यूब. फर्स्ट टर्म क्यूब हियर 2m ब्रॅकेट क्यूब 8m क्यूब मायनस 3 इंटू 5 मायनस 15 2m स्क्वेअर 4m स्क्वेअर प्लस 3 इंटू 2m 6m इंटू 5 स्क्वेअर 25 मायनस 5 क्यूब मायनस 125 8m क्यूब 15 इंटू 4 60m स्क्वेअर प्लस 5 इंटू 16 150m मायनस 125 4 मायनस p ब्रॅकेट क्यूब फर्स्ट टर्म क्यूब 4 क्यूब मायनस 3 इंटू फर्स्ट टर्म स्क्वेअर इंटू सेकंड टर्म प्लस 3 इंटू फर्स्ट टर्म 4 इंटू सेकंड टर्म स्क्वेअर मायनस सेकंड टर्म क्यूब 4 क्यूब 64
3 into 4 square 16 minus 3 into 16 48p. 3 into 4 12 p square minus p cube. Okay, 64 minus 48p plus 12p square minus p cube. Third example, 7x minus 9y bracket cube. First term cube 7x bracket cube minus 3 into square of first term 7x bracket square into second term 9y plus 3 into first term 7x into square of second term 9y bracket square minus second term here cube of second term 9y bracket cube. Here 7 cube 343 x cube minus 3 into 9 27 7x bracket square, that means 49x square, this y, plus 3 into 7x 21x 9y bracket square 81y square minus 9y bracket cube minus 729y cube. Here 343x cube minus product of 27 into 49 1323 x square y plus 21 into 81 1701 xy square minus 729 y cube. 58, fourth example, 58 cube, that means 58 means 60 minus 2 bracket cube. First term cube 60 cube minus 3 into square of second first term into second term plus 3 into first term 60 into square of second term 2 square minus cube of second term 60 cube. Here 2,16,000 minus here 3 into 2 6 into 60 square 33,600. 3 into 6 180 into 2 square 4 minus 2 cube 8. Here 2,16,000 minus 36 into 6 216 and 2 0, that means 21,600 plus 180 into 4 720 minus 8. Subtraction 2,16,000 minus 21,600, here 1,94,400 plus 720 minus 8 712. Addition here 720 minus 8 712. Subtraction 2,16,000 minus 21,600 is equal to 1,94,400. This addition up to this 1,95,112. Okay. Here fifth 198 bracket cube. 198 means 200 minus 2 bracket cube. That means cube of first term 200 bracket cube minus 3 into square of first term 200 square into second term 2 plus 3 into first term 200 into second term square minus second term cube. Here 200 bracket cube means 80 lakh minus 3 into 2 6 200 square 40,000 plus 3 into 200 600 into 2 square 4 minus 2 cube 8. Here 80 lakh minus 6 into 4 24 2,40,000. Okay, the product of here 40,000 into 6. Here 600 into 4 200 2,400 minus 8. Here subtraction of 80 lakh minus 2,40,000 means 77,60,000 plus here 2,400 minus 8 means 2,392. Addition of these two we get 77,62,392. Okay. Example 6 2p minus 1 upon 2p bracket cube. First term cube 2p bracket cube minus 3 into
फर्स्ट टर्म स्क्वेअर 2p स्क्वेअर इंटू सेकंड टर्म 1/2p प्लस 3 इंटू फर्स्ट टर्म 2p स्क्वेअर ऑफ सेकंड टर्म 1/2p ब्रॅकेट क्यूब मायनस सेकंड टर्म ब्रॅकेट क्यूब. हिअर 2p ब्रॅकेट क्यूब 8p क्यूब मायनस हिअर 3/2p 2p ब्रॅकेट स्क्वेअर 4p स्क्वेअर प्लस 3 इंटू 2p 6p इंटू 1/2p ब्रॅकेट स्क्वेअर 1/4p स्क्वेअर मायनस 1/2p ब्रॅकेट क्यूब means 1/8p cube. Last 8p cube. Here dividing 4/2 we get here 2. p1 cancel, remaining at a numerator p. That means 2 into 2 4, 3 into 2 6p plus dividing 6 and 4/2 we get 3/2. pp1 cancel, 3/2p minus 1/8p क्यूब. अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना पाठवून त्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करा. धन्यवाद मित्रांनो.